गाडगे महाराज पूल तर धात्रक फाट्यापर्यंत असलेल्या प्रभाग 3 मधून भाजपने 2 जुने आणि 2 नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. मच्छिंद्र बाळासाहेब सानप आणि प्रियंका धनंजय माने हे 2 अनुभवी, तर त्यांच्या जोडीला गौरव भानुदास गोवर्धने आणि जुई प्रणव शिंदे असे 2 नवे उमेदवार देऊन भाजपनं प्रभाग 3 मधून विरोधकांसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. प्रचाराच्या अखेरीस या 4ही उमेदवारांनी बाईक रॅलीचे आयोजन केलं होतं. आमदार राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही रॅली गणेशवाडी, जुना आडगाव नाका, कृष्णनगर, आपला महाराष्ट्र कॉलनी, हिरावाडी, भोरे सभागृह, मानेनगर, बळी मंदिर या परिसरातून मार्गस्थ झाली. या रॅली दरम्यान ठिकठिकाणी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून या महारॅलीनं भाजपचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. प्रभाग 3 हा गेल्या 1997 पासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. अनेक कामं या प्रभाग 3 मध्ये मी 20 वर्ष नगरसेवक होतो. मच्छिंद्र सानप होते, आपले प्रियंकाताई माने होत्या आणि अजून आमच्याबरोबर 2 ॲडिशनल नवीन आता उमेदवार आहे, गौरव गोवर्धने, जुईताई शिंदे यांच्या माध्यमातून प्रभागाचा विकास, आयडियल प्रभाग आणि कुंभाचा विकास हा नक्की यांच्याकडनं केलं जाईल. आमचा जो प्रभाग आहे 35% युवा मतदार आहे त्याच्यात, आणि युवकांचा आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही आजपर्यंत केलेले कामं, आमच्या नगरसेवकांनी जे काही केलेले कामं, पॅनल मधल्या उमेदवारांनी केलेले कामं, याच्या जोरावरती सगळे युवक आज आमच्या पाठीशी. काय मतदारांना आव्हान असणार आहे? मी सर्व मतदारांना आवाहन करल की आमच्या पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी विजयी करा, तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या. आज आमची बाईक रॅली श्रद्धा लॉन्स पासून निघत आहे. तर आम्ही सर्व प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करू की आम्हाला 4ही उमेदवारांना प्रचंड सर्वांचा नागरिकांचा आशीर्वाद, भरघोस मतांनी आशीर्वाद द्या, प्रचंड मतांनी विजय करा असं मी आवाहन करते सर्व जनतेला. खूप छान प्रतिसाद आहे. सर्व पूर्ण प्रभागाच्या सर्व भागांमधनं आम्हाला मतदार मायबापांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि लोक आवर्जून आमच्या रॅल्यांमध्ये सहभागी होत आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देत आहेत. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपल्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी आम्हाला प्रचंड असे मतं देऊन मतरूपी आशीर्वाद देऊन नक्की विजयी करतील, हा नक्की आशावाद आहे. गेल्या 2 महिन्यापासून आम्ही होम टू होम, घर टू घर मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊन आज प्रचार हा शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. तर सर्व मतदारांना मी एक विनंती करतो की आपण विकासाला मत द्या. 4ही उमेदवार हे सक्षम उमेदवार आहे. 4ही उमेदवारांना आपण भरभरून आशीर्वाद देऊन मतदान करून विजयी करा.